रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच यादव गोळी समाजाच्या सभागृह लोकार्पण सोहळ्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले। या सोहळ्याच्या निमित्ताने सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले। राजकीय मतभेद बाजूला ठेवत समाजकार्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र दिसणे ही रायगडकरांसाठी आनंदाची आणि सौभाग्याची बाब ठरली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत संवाद रंगला असून हलकी फुलकी जुगलबंदी पाहायला मिळाली। या प्रसंगामुळे सभागृहात उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकतेचा एक सकारात्मक संदेशही या निमित्ताने दिला गेला। राजकीय आरोप प्रत्यारोपांना ब्रेक देत रायगडमध्ये रंगली एक वेगळीच जुगलबंदी। सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच मंचावर आणि वातावरणही एकदम हलके फुलकं। चला पाहूया ही खास जुगलबंदी। प्रत्येक समाजाचे असेल अधिकारी असेल त्याला भली मदत देखील केली जाते। समाजाचे नेतेच आहेत, आपले खासदार आहेत। आम्ही देखील मैत्रीच्या नात्याने साहेबांच्या आदेशाप्रमाणे जे काय शक्य आहे तेवढी मदत दिली आणि मग गवळी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तर जाण्याचा प्रयत्न करत असतो। क्रिकेट असेल आणि बैलगाडी असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, सगळ्याच सांघिक खेळामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण एकत्र असतो। तर मला सुमित मंचावर लक्षात आलं की आपल्या समाजाचे समाज बांधव आहेत आणि मग साहेबांशी माझी चर्चा झाली। नंतर अक्षराने सांगितलं की किती लोक इथं आहेत, नेतृत्व करतात। आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, कारण समाजाचा जरी फार छोटा समाज असला तरी जिल्ह्यावरती अधिराज्य करणारे त्याचा निश्चित आहे। पण त्याच्या माध्यमातून अनेक सेवा करत असताना विविध पक्षाच्या लोकांना ते मूळ प्रवाहामध्ये घेण्याचं काम निश्चित करतात। आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे की आपल्या रायगडाच्या मुख्यालय म्हणजे अलिबागमध्ये एक आपल्या समाजाची देखणी वास्तू आज या ठिकाणी उभी राहिली, त्याचा सार्थ अभिमान निश्चित आहे। आणि मग या वास्तूचा समाजाला निश्चित फायदा होईल असं आज या ठिकाणी निश्चित मी सांगेन। अधिक त्याला बोलणार नाहीये, कारण अनेक मंचावर टक्के समाज आपल्याला म्हणून ऐकायचं आहे। पण शेवटी ज्या समाजामध्ये जन्म होतं समाजाला देणं लागतं, या दृष्टिकोनातून उभारलेली वास्तू असं मला नक्की वाटतं। जरी उशीर झाला असला तर याच्यापेक्षा आणखी देखील मला असं वाटतं एसी हॉल व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि दत्त्याचा आपल्याला भाषणामध्ये नक्की सांगतील, पण दत्त्याचा आपण एक सही केली, पेन केली तर सही केली तरी काहीशी कुटुंबी शेजारून एक चांगली वस्तू आणखी देखील वेगळ्या समाजाची म्हणू शकते असं मला नक्की वाटतं। अनेक समाजाला त्यांनी असे सभागृहासाठी देणगी दिलेली आहे आणि मग जरी उशीर झाला असला तरी योग्य तिने लोकांवर सोहळा होता याचा निश्चित आनंद आहे। आणि मग आज तटकरे साहेबांसमोर स्टेज वर बसण्याची किंवा शेअर करण्याची संधी आमच्यामध्ये मिळाली याचा सार्थ अभिमान निश्चित आहे। आमदार मिळाले की कोणी सही दिली ती सगळं काही सदगत शक्य होतं। त्याने माझा या कोणा सहीचा अनुभव आहे। मध्ये खंड पडला तेव्हा करू सुरू होईल। शेवटी समाजाच्या व्यापक हितासाठी काम करत असतं, त्याला कोणासाठी काम करतो याच्यापेक्षा तो राजकीय विचार बाजूला ठेवला आणि आपल्याला सर्वांना बहुजन समाजासाठी काम करत आहे असं दृष्टी मनामध्ये ठेवली तर अनेक गोष्टीची व्यापकता ही त्या निमित्ताने निश्चितपणे वाढवू शकते। या दिवशी भूमिपूजन केलं, या दिवशी लोकार्पण झालं आणि मला समाधान आहे की त्यावेळेला सुद्धा मला येतात, आज येतात। फरक एवढाच आहे की त्यावेळेला मी आमदार होऊन आता खासदार। आणि एक लक्षात ठेवा महेंद्र शेठ, या गोळ्यांच्या वास्तूमध्ये आला का तो माणूस आपोआप कोणत्या झाला आणि हे सगळे सहकार्यानंतर सुविधा कधी बोलवलं ते मला कळलं नाही। खाण्यावर माझा हात पडेल तसं तुमच्यावरती काहीतरी पडला तसं त्याच्यावरती सुद्धा पडू शकतो। तिकडे सांगायला तुम्ही गेले सभापती केला तो पण आता माझा वाट चुकल्यासारखा फिरायचा। आता स्थिर झाला, आता स्थिरतेच्या मार्गावरती कोण कुठं काय आलं त्याच्यापेक्षा स्थिर होणं हा महत्वाचा भाग आहे।
त्याला अनेक वेळा सोबत घेतला, मोठा केला, परंतु दुसऱ्या वाटेला गेला. परत तुमच्या वाटेला आला, तुम्ही त्याला स्थिर केलं, समाधान आहे. आणि मुरुड सारख्या पंचायतीचा सावधी केला, त्याच्यासाठी त्याचा अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो. हे सुद्धा या ठिकाणी तुमचे आभार मानायला काय कमी? तुम्ही 10 वेळा मानले तर मला काय? एखादी गोष्ट समाजासाठी व्यापक अर्थाने चांगला विचार करून जेव्हा एखादी बाब केली जात असते, राष्ट्रीय अवेअरनेस बाजूला असतात. एका वेगळ्या खेळकरपणातून किंवा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण त्या कार्यक्रमामध्ये एकमेकांचा उल्लेख योग्य सन्मानाने केला तर त्याच्यातून समाजामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारची प्रेरणा त्या ठिकाणी मिळू शकत असते. आणि म्हणूनच ही प्रेरणा मनामध्ये ठेवत आपण सगळेजण त्या निमित्ताने काम करण्याचा प्रयत्न करूया. बघा, हे जे लावले ना, हे मी छातीवर लावले, तुम्ही खांद्यावर लावले. अरे मी जागेचा फरक सांगतो. हे स्थान माध्यम महत्वाचं आहे आणि स्थान महात्म्याच्या माध्यमातून ज्याला त्या स्थानाचं महत्व कळतं तो अशीच पुढे जातो. माझ्या हृदयात तुमच्या खांद्यात हळूहळू हृदयाकडे सरकेल. तुमच्या हृदयात माझ्याशिवाय कोण दिसणार नाही. मग आनंदराव मोदींना बरं वाटून काही बरं वाटेल कारण एकेकाळी सोबत काम केलं त्यांनी, चालून असेल सोबत काम केलं, बाबांनी सुद्धा केलं. त्याच्यामुळे काय आजच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये जो कोण कुठे असेल त्याला आपला असं मानून आपण एक पद्धतीने सर्वांना समजून घेतलं तर त्याचा फायदा समाजाच्या बाबत उन्नतीसाठी होऊ शकत असतो. आता निवडणूक संपल्या ना, 3 वर्ष आहे. 3 वर्ष रायगड जिल्ह्याला पुढे नेण्याचा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. त्याला काय बिहार होते, कधी जीत होते, कमी होतं, कधी उतो होतं, गुण होतं, बेरीज होते, होत राहतात. आणि ती बघा बेरीज जेव्हा केव्हा होत असते त्याचा हिशेब एसटीने म्हणजे त्याला नियती करत असते. तोपर्यंत आपण सुटकेपणाने काम करावं. म्हणजे भगवंताने लिहिलंय की अहंकाराचा वारा न नको माझ्याची. जिल्हा परिषद अध्यक्ष झालो 92 सालात, त्याला व्हायचा माझा सत्कार झाला, त्याला मला बरोबर व्हायला सांगितलं. अहंकाराचा वारा स्पर्श करतो. आज अहंकार जराही मनाला स्पर्श केला गेला नाही. म्हणूनच 18% असलेल्या गवळ्यांमधला सुनील तटकरे 5 वेळा आमदार विचार पहिल्यापासून मनामध्ये ठेवले. सत्ता येते जाते, पण तुम्ही काय वैचारिक विचाराने वागता त्याच्याकडे समाज डोळस मानाने त्या ठिकाणी पाहतो. आणि अलीकडचा सोशल मीडिया जो आहे, या सोशल मीडियाने अनेक वेळा जगाला गतिमान केलं, जगाला आलो. तो सोशल मीडिया इतका गतिमान आहे की तुमच्याबद्दल आपण कसे वावरतो, कसे वागतो याची योग्य नोंद जनता त्या ठिकाणी घेत असते. आता फार काही एक टप्पा संपलाय. आता या पुढच्या टप्प्यामध्ये सामुदायिकरित्या जगाला पुढे नेण्याच्या दृष्टीतून काम करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी होऊ शकतं. मी मगाशी करून दिलं ना, म्हणून मी त्यांना तुम्ही ऐकलं नाही, तुम्हाला हुशार गोष्ट चालणार आहे. त्याला नेमकं मी मगाशी काय बोललो ते कळलं. आता मी अक्षर त्याने या सांगितलं की काय ऐकलं, तुमचं लक्ष बाजूला नाही, बाजूला इकडे होतं का नाही. मग मी ते सांगितलं की या त्या दिशा आपण संकल्प करू. आणि मी असं म्हणतोय की पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्याला इथे नवीन गोष्टीचा, नव्या प्रकल्पाचा, नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी जमत आहे. त्यासाठी लागणारं सगळं मी करेन आणि मग राहिलेलं तुम्हाला सांगणार. काय अर्धा मुद्दा इकडचे तिकडे गेले तर काय फरक नाही. नुसतं आता बघा, वालेकर सरांना मागाशी काय तुम्ही बोला, त्यांनी लगेच तुमच्या खात्यावरती हात ठेवले, खात्यावरती म्हणजे प्रेमाने ठेवले. आणि त्यांनी तुम्हाला एवढं जाणीव करून दिली आहे. कधी गुरुस्थानी म्हणतात आपल्याला सगळ्यांना आटलं काढून दिसायला आलं तरी माझी गमतीचा भाग सोडा. असं सगळं चालत असतं. म्हणून तुम्हाला असं काहीतरी वाटतं की बाबा महिन्यापूर्वी ते काय बोलत होते माझ्याबद्दल, मी काय बोलतो, असं काय नाही. असं चालत होतं. ज्या विभागाची असंच असते. आणि ते असे का वास्तूच्या लोकांपणाच्या निमित्तानं आपण स्केजल पाहत असतो.
अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या नवे पर्व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.